स्वामी समर्थ. जय माता दी. मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सर्व चाललेलो आहे श्री क्षेत्र मोहटा देवीच्या दर्शनासाठी. तर हे क्षेत्र येतं मैत्रिणींनो अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणजेच आपल्या श्री मोहटा देवी यांच्या दर्शनासाठी आज आपण आलेलो आहे. तर हे सुंदर मंदिर आणि इथला परिसर किती प्रसन्न आहे. तर चला मग बघूया आणि तुम्हालाही देवीचं दर्शन घडवूया. तर आपण पोहोचलो आहे मोहटा देवीच्या गडावर. तर हा आहे जाण्याचा रस्ता. मैत्रिणींनो, डायरेक्ट गाडी देवीच्या मंदिरापर्यंत जाते, पण रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता व्यवस्थित बनवत आहे. देवीच्या मंदिराच्या पायऱ्या वगैरे चांगल्या करत आहे वरच्या, त्यामुळे तिथे काम चालू आहे. त्यामुळे गाडी पार्किंग होत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या रस्त्याने जावं लागलं. पुढे अगदी खराब रस्ता आहे, तरी माझा मुलगा बघा सगळ्यात पुढे पळतो आहे. आम्ही सगळे आणि भर उन्हात इतकं ऊन लागत होतं. हा आहे वरचा भाग. इथे चालू आहे बांधकाम आणि त्यामागे रोडाचं काम चालू आहे. तिथे डांबर टाकून व्यवस्थित रोड करत आहे. तर आपण आता मंदिरापर्यंत पोहोचलो आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करू नका. आता आपल्याला श्री मोहटा देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांना आपली मनातील इच्छा, जे काही आपलं मागणं आहे ते मागायचं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर चला मग आता देवीच्या दर्शनाला आपण जाऊया. तर मैत्रिणींनो, मोहटा देवीला गडावरची देवी किंवा मोठी देवी असे म्हणूनही ओळखलं जातं. नवसाला पावणारी माता म्हणून भाविकांची या देवीवर अफाट श्रद्धा आहे. आम्ही जेव्हा मंदिरात प्रवेश केला तेव्हा तिथली शांतता, मंदिराची अप्रतिम वास्तुकला आणि भक्तांचा उत्साह पाहून मन अगदी प्रसन्न झालं. गर्दी असूनही दर्शन खूप छान आणि शांततेत झालं आहे. तर आता आपण काही क्षणात मंदिरात प्रवेश करणार आहोत मैत्रिणींनो. तर हे आहे मोहटा देवीचं मंदिर. किती सुंदर आणि छान, कळस वगैरे किती छान आहे बघा. तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूयात. मंदिरात अगदी छान आणि व्यवस्थित सुविधा आहे. ऊन असल्यामुळे ते पाण्याचे फवारे वगैरे छान हे. तर आता मंदिरात आत प्रवेश केला आहे. हे बघा मैत्रिणींनो, आता दर्शन घेऊया मोहटा देवीचं. जय माता दी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे चामुंडाये विच्चे. तर मैत्रिणींनो, अशी ही नवसाला पावणारी मोहटा देवी आहे आणि ह्या देवीचं दर्शन घेण्यासाठी खूप भाविक भक्त दुरून दुरून येत असतात. नवसाला पावणारी अशी ही मोहटा देवी आहे. अगदी प्रसन्न आणि जेव्हा आम्ही मंदिरात प्रवेश केला तेव्हा इतकं प्रसन्न आणि शांत वाटलं. मनाला अगदी शांतता वाटली आणि मन अगदी प्रसन्न झाले. देवीचं रूप पाहून अगदी मन भारावून गेलं. देवीचं रूप अगदी शांत आणि सुंदर आणि एकदम छान आहे. देवी अगदी शांत स्वरूपात आहे आणि ही देवी मोहटा देवीच्या गडावर आहे मैत्रिणींनो. ही देवी खूप जणांना नवसाला पावणारी आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज देखील देवीची सेवा करत होते. मंदिर अगदी छान आणि सुबक आहे, एकदम सुंदर. आणि परिसर आणि गर्दी बघा किती आहे मैत्रिणींनो. किती दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त दुरून दुरून आलेले आहेत बघा. देवीवर किती जणांची श्रद्धा आहे. मनोभावे सर्वजण देवीचं दर्शन घेत आहे. तर असा आहे हा आपल्या मोहटा देवीचा प्रवास. तर आता आपण एक ऐतिहासिक कथाही देवीची जाणून घेऊया. कथा जाणून घेण्यापूर्वी आपण तर मैत्रिणींनो, तुम्ही कधी मोहटा देवीच्या दर्शनाला आला आहात का? तुमचा अनुभव कसा होता मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर आता आपण देवीचा इतिहास जाणून घेऊया. तत्पूर्वी इथली मी तुम्हाला एक छान माहिती सांगते. जो मला छान अनुभव आला तो ऐका पहिले. देवीचं दर्शन तर छान झालंच मैत्रिणींनो. तसेच इथे महाप्रसाद पण खूप छान होता. तो सर्वांना आवडला आणि अगदी सिस्टमॅटिक
आणि स्वच्छता महाप्रसादात होती मैत्रिणींनो. एकदम व्यवस्थित महाप्रसाद इथे देत होते आणि इथे पार्किंगची सोय व्यवस्थित होती. काही गडबड नव्हती. सर्व काही सुरळीत आणि शिस्तीत आणि छान पद्धतीत झालं मैत्रिणींनो. आणि खूप काही छान गोष्टी इथे आहे मैत्रिणींनो. तुम्ही नक्की एकदा मोहटा देवीला भेट द्या. अगदी छान तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री मोहटा देवी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या ह्या देवीचा इतिहास सांगायला सुरुवात करते. तर देवीची जुनी कथा अशी आहे मैत्रिणींनो. नवसाला पावणारी मोठा देवी. तर मच्छिंद्रनाथ आणि गहनीनाथ ही सर्वात प्रचलित कथा नाथ संप्रदायाशी जोडलेली आहे. जुन्या काळामध्ये या गडावर आणि आसपासच्या परिसरात घनदाट जंगल होते. या जंगलात मोह नावाच्या वृक्षांची म्हणजेच झाडांची संख्या खूप होती. असे म्हटले जाते की नवनाथ संप्रदायातील गुरु मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गहनीनाथ यांनी या डोंगरावर कठोर अशी तपश्चर्या केली होती. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन आदिशक्ती भगवती येथे प्रकट झाली मैत्रिणींनो. देवीने गहनीनाथांना दर्शन दिले आणि ती याच गडावर स्थिरावली. मोहच्या जंगलात प्रकट झाल्यामुळे आणि भक्तांना आपल्या मायेच्या पाशात मोहित करत असल्यामुळे या देवीचे नाव मोहटा देवी किंवा मोहट्याची देवी असं पडलं मैत्रिणींनो. दुसरी कथा अशीही सांगितली जाते की महिषासूर यांचा वध आणि देवीची विश्रामस्थान. म्हणजे जेव्हा महिषासुरांचा वध करून देवी थकली होती तेव्हा त्या देवीला आराम करायचा होता, तेव्हा त्या देवीने ह्याच गडावर आराम केला होता. तर दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार जेव्हा देवीने दुष्ट राक्षसाचाच म्हणजेच महिषासुराचा वध केला तेव्हा राक्षसाचे युद्ध करून जेव्हा देवी खूप थकली होती तेव्हा देवीने इथे आराम केला होता. युद्ध संपल्यानंतर विश्रांतीसाठी देवीने या शांत आणि उंच डोंगराची निवड केली. या ठिकाणी येऊन देवीने विश्राम म्हणजेच आराम केला. देवीच्या या शांत आणि प्रसन्न रूपाने संपूर्ण परिसराला खूप असे मोहित आकर्षित केले, म्हणून त्या देवीला मोहटा देवी असे म्हटले गेले आहे मैत्रिणींनो. तर ह्या मंदिराचे आणि मूर्तीचे वैशिष्ट्य काय आहे मैत्रिणींनो. तर स्वयंभू मूर्ती म्हणजे कसं, मोहटा देवीची मूर्ती ही स्वयंभू म्हणजेच निसर्गता तयार झालेली असून ती विशाल आणि भव्य आहे. देवीची मूर्ती साधारणपणे 3 ते 3.5 फूट उंच असेल आणि ती अत्यंत तेजस्वी आहे. राजे महाराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ऐतिहासिक काळापासून या मंदिराला मोठे महत्त्व आहे मैत्रिणींनो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतरच्या काळातही अनेक योद्धे आणि भाविक या देवीच्या दर्शनाला अगदी मनोभावे येत